आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। पाहता सिनले डोळुले वाटोले पाहता सिनोले डोळुले वाटुली पाहता सिनले डोळुले वाटोले पाहता सिनले डोळुले दाविसी पाऊले कैव डोळा दाविसी पाऊले कैव डोळा दाविसी पाऊले कैव डोळा तू माय माऊली कृपेची सावली माय माऊली कृपेची सावली तू माय माऊली कृपेची सावली माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझे विठ्ठले पाहिले वाट तुझे विठ्ठले पाहिले वाट तुझे काबा मोकलिले कोणा निरविले काबा मोकलिले कोणा निरविले काबा मोकलिले कोणा निरविले काबा मोकलिले कोणा निरविले कठीण कैसे झाले हृदय तुझे कठीण कैसे झाले हृदय कठीण कैसे झाले हृदय तुझे तू माय माऊली कृपेची सावली माय माऊली कृपेची सावली तू माय माऊली कृपेची सावली माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वाट तुझी विठ्ठले पाहिले वाट तुझे विठ्ठले पाहिले वाट तुझे म्हणे माझ्या सावल्या बाया म्हणे माझ्या सावल्या बाया माझ्या सावल्या बाया म्हणे माझ्या सावल्या बाया पांडुरंगा देवया पांडुरंगा दशा मजावया पांडुरंगा तू माया माऊली कृपेची सावली माया माऊली कृपेची सावली माया माऊली कृपेची सावली माया माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वाट तुझी विठ्ठले पाहिली वाट तुझी विठ्ठले पाहिली वाट तुझी जय जय विठोबार घुमाये जय विठोबार जय जय विठोबार घुमाये विठोबार वाटुले पाहता शिनले डोळुले वाटुले पाहता शिनले डोळुले दाविसे पाऊले कैव डोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिले वास तुझी काबा मोकलिले कोणा निरविले कठीण कैसे झाले हृदय तुझे तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझ क्षेम द्यावया पांडुरंगा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये रखुमाये हरि विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये
हरी वाटोली पाहता शिणले डोळले दाविसी पाऊले कैव डोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिले वास तुझे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या भेटीकरिता अंतकरणामध्ये निर्माण झालेली व्याकुळता वर्णन करून सांगणारा भगवंताच्या बरोबर संवाद करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता जय हो श्री संताची माता चरणावर हे साष्टांग हे गारी दंडवत साष्टांग हे गारी वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती कर जोडितो गते काळी आपण साविरवरी माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडितो गते काळी आपण श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाटोले पाहता शिनले डोळले वाटोले पाहता शिनले डोळले दाविसी पाऊले कैव डोळा तुमाय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वाट तुझी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व वारकऱ्यांचा असणारा हा उत्सव वारकऱ्यांचा हा असणारा मुख्य सण म्हणजे देवशयनी एकादशी आषाढी एकादशी या निमित्तानं सर्वच वारकरी मोठ्या उत्साहानं प्रेमानं आणि भगवंताच्या दिशेनं प्रवास करत त्यांनी जातात आणि भगवंताच्या समोर त्यांनी प्रेम मागतात। गात जागा प्रेम मागा विठ्ठला आणि तो परमात्मा सुद्धा सर्वांना प्रेम देण्याकरिता ललायत आहे। तोही सर्वांना भरभरून प्रेम देतो। पण गेल्या 2 वर्षांपासून म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षी या कोरोनाच्या महामारीमुळं सर्वच वारकऱ्यांची कोंडी झालेली आहे आणि पंढरपूरची यात्रा त्यांनी बंद झालेली आहे। म्हणून सर्व वारकऱ्यांच्या अंतकरणात भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे। भगवंताच्या भेटीचं आर्त प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे। असं वाटतं देवा आम्हाला जरी तुझ्यापर्यंत येता येत नसलं तरी सुद्धा तू समर्थ आहेस, निदान तू तरी आमच्यापर्यंत ये अशी भावना वारकऱ्यांच्या अंतकरणातली आहे। हे वारकरी भगवंताची वाट पाहतायत। हे वाटोली पाहता शिनले डोळले किती वाट पाहतायत। वाट पाहण्याची काही मर्यादा असते ना, मर्यादा सोडून महाराज वर्णन करून सांगतात शिनले डोळले वाट पाहता पाहता डोळ्यांना सुद्धा शीन आला इतकी वाट पाहिली। वाटोली पाहता शिनले डोळले दाविसी पाऊले कैव डोळा। हे देवा
कधी एकदा तुझे पावलं माझ्या डोळ्यांना तू दाखवशील असं मला झालेलं आहे. म्हणून मी आर्ततेनं त्यांनी तुझ्या समोर विनंती करतो आहे, तू मला दर्शन देण्याकरिता यावंस. म्हणून वाटोली पाहता शिनले डोळले दाविसी पावले कैव डोळा, तुझ्याशिवाय आम्हाला या जगात दुसरं कोणीच नाही रे देवा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिले वास तुझे. तू आमची आई आहेस, तू कृपेची सावली आहेस, तूच खऱ्या अर्थानं माऊली आहेस. म्हणून तू केव्हा एकदा येशील आम्हाला दर्शन देशील असं आमचं सगळ्यांचं अंतःकरण आता तगडी म्हणत आहे. देवा का आम्हाला सोडून दिलंस, आणि सोडून दिलं तर दिलं कोणाच्या हातात दिलंस हा महत्वाचा विचार आहे. काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुझं हृदय आम्हाला सोडून देताना कठीण कसं झालं असं त्यांनी जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर विचारतायत. देवा खरं सांगतो अंतःकरणापासून माझ्या बाह्यानाम हात तुला भेट देण्याकरिता त्यांनी आसावलेले आहेत. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाया, तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. हे पांडुरंगा तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावलेले आहेत, केव्हा एकदा मला दर्शन देशील अशी भावना तुकोबरायांच्या अंतःकरणातली आहे. आणि ती भगवंताच्या समोर महाराज व्यक्त करत आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. या सगळ्या गाड्या आपल्याच गाड्या आहेत, म्हणून ज्यांना ज्यांना गाडीत जाऊन बसता येईल काचा उडून त्यांनी गाडीत जाऊन बसा. ज्यांना गाडीत बसता येईल त्यांनी गाडीत बसा. ज्यांना शेड मध्ये बसायचं असेल आतमध्ये त्यांनी शेड मध्ये बसा. आणि ज्यांना पावसात कीर्तन ऐकायचं असेल त्यांनी समोर बसा. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. 5-10 मिनिटं कीर्तन करूया. पण सगळ्यांचे कान कुठे बसला तरी कीर्तनाकडे असू द्या, म्हणजे सर्वांना कीर्तन 2 शब्दाचं ऐकायला मिळेल. आज हरिदिनी आहे, आज मोठी वारी आहे, आणि त्या वारीच्या निमित्तानं आपण ही भगवंताची सेवा करतो आहोत. म्हणून फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, कीर्तनाचा रंग सोडू नये असं त्याने महाराजांचं प्रमाण आहे. म्हणून त्याने सावध होऊन जिथं बसून ऐकता येईल तिथं बसून कीर्तनाचं श्रवण करा. थोड्या वेळ आपण भगवंताचं चिंतन करूया. 2 वर्षांपासून सगळ्या वारकऱ्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या वारीची आस आहे. वारकऱ्याचं अंतःकरण हे वारी करता ललायत झालेलं आहे. वारी म्हणजे त्यांनी ब्रह्मानंदाला सुद्धा डावलून टाकावं आणि भगवंतावर प्रेम करावं असं विलक्षण असणारं सुख आहे महाराज. त्या सुखाची त्यांनी उपलब्धी सहजासहजी सर्वांना होत नाही. मोठे मोठे ब्रह्मज्ञानी सुद्धा त्यांनी या सुखाकरिता लाचावलेले आहेत. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या या भक्तिप्रेमाच्या समोर मोठ्या मोठ्या लोकांची यादी सांगतात. ते म्हणतात की यांना लाळ घोट्याला लावीन घोट. निश्चितच साधू संतांनी स्वीकारली ही साधना ब्रह्मज्ञानाच्या सुद्धा तोंडाला पाणी सोडणारी आहे. म्हणजे एवढं विशेष असणारं हे भगवंताच्या प्रेमाचं सामर्थ्य आहे, हे लक्षात घेण्यासारखंच आहे महाराज. पण घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा तीर्थ भ्रामकासी आणि नाळस कटु स्वर्गवास करीन भोग सांडविन तपो निधा अभिमान यज्ञ आणि दान लाजवीन. अशी सगळी प्रमाण आपण त्यांनी पाहू शकतो. पण हे साधनच असं आहे
की जे त्यांनी ब्रह्मानंद प्राप्त करून देणार आहे, ब्रह्मानंद प्राप्त करून देणारी ही साधना आहे. म्हणून वारकऱ्यांची असणारी ही दिव्य साधना, या साधनेला वारकरी त्यांनी काही कारणाकरिता त्यांनी मुकलेला आहे महाराज. म्हणून सर्वांच्या अंतकरणात भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे, सर्वांचं अंतकरण भगवंताच्या भेटीकरिता ललायत झालेलं आहे. म्हणून त्यांनी महाराज आजच्या या एकादशीच्या दिवशी हा अभंग चिंतनाकरिता त्यांनी निवडला की जेणेकरून सर्वांच्या अंतकरणातला अर्थ भगवंतापर्यंत त्यांनी जाऊन पोहोचेल. खरं तर त्यांनी या आनंदामध्ये सगळेच चिंब होऊन जातात आणि लहान मोठ्यांना समाधी लागते. पाऊस लुब्धली नादी लागली समाधी पुढे जन नर नारी लोकारे. लागली समाधी पुढे जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, योगी महानुभव एकाची सिद्ध साधकारे. आनंद कलोरी पवित्र पाऊस म्हणला असं मला पण आडवे लागले, हाटीवाद करायला लागले. असो हा पंढरीच्या वारीला जर चालायला लागलो तर भिजत भिजत वारकरी चालतो ना. असं म्हणून भगवंताच्या भेटीची आस सर्वांच्या अंतकरणात आहे. त्या नादात छंदात सर्वजण विभोर होऊन जातात. अशी असणारी ही दिव्य साधना, या साधनेला सर्वजण मुकलेले आहेत. देवा, आम्हाला जरी तुझ्यापर्यंत येता येत नसलं तरी तू मात्र आमच्यापर्यंत येऊ शकतोस. म्हणून त्यांनी तुझ्या समोर व्याकुळ होऊन विनंती करावीशी वाटते की केव्हा एकदा आम्हाला दर्शन देण्याकरता येशील, कधी एकदा आम्हाला भेटशील. तुझी वाट पाहतो आहे, डोळ्यात प्राण आणून जगद्गुरु तुकोबराय वाट पाहतायत. कशी वाट पाहतायत हे जर पाहायचं असेल, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. अशी ती जीवना वेगळी मासोळी तैसा सुखा तळमळी. पण अशी तळमळ अंतकरणाची त्यांनी झाली आणि वाट पाहून पाहून तुकोबराय सांगतात डोळ्यांना शीन आला. अभंगाचं पहिलं चरण.
पाहता शिनले डोळुले दाविसे पाऊले कैव डोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिले वास तुझी देवा तू आमची आई आहेस कृपेची सावली आहेस तुझी वाट पाहतो आहे खरं तर तू आता आम्हाला या मोठ्या संकटात सोडून दिल्यासारखं त्यांनी वाटतंय काबा मोकलेले का बरं आम्हाला सोडून दिलंस आणि सोडून दिलं पण कोणाच्या हातात दिलंस कोणा निरविले कोणाच्या तावडीत त्यांनी दिलंस म्हणून कागद घेतात का आता कुठपर्यंत धरून राहते जाऊ थांबू आपण आता चालू 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 माझ्या आसावल्या बाह्या बाह्याना महात आसावलेले आहेत कशाकरिता तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा हे पांडुरंगा तुला क्षेम म्हणजे आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावलेले आहेत जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या बरोबर संवाद साधत आहेत आजच्या दिवशी गदर वारकरी नवमेलाच पंढरपुरात पोहोचतो नवमेला पंढरपुरात गेल्यानंतर दशमीला वारकरी माऊलींच्या भेटीकरिता जातो वाखरी या क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि सगळे वारकरी त्यांनी दशमीला माऊलींना भेटण्याकरिता जातात आणि माऊलींच्याच बरोबर प्रवास करत करत दशमीला पंढरपुरात प्रवेश करतात आणि पंढरपुरात आल्यानंतर एकादशीला म्हणजे आजच्या दिवशी मोठा सोहळा अशा पद्धतीने पंढरपुरात होतो सगळे वारकरी भगवंताच्या भेटीकरिता दर्शनाकरिता त्यांनी जाण्यासाठी निघतात संतांचं माहेर असणार हे पंढरपूर सगळ्या वारकऱ्यांचं माहेर असणार हे पंढरपूर या पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचा मायबाप विठ्ठल परमात्मा विटेवरती उभा राहतो आहे वारकऱ्यांची आई रखुमाई त्यांनी पंढरपुरात वास्तव्य करते आहे या सर्वांचा त्यांनी भाऊ जर कोण असेल तर पुंडलिक माझा बंधू पुंडलिक हा भाऊ आहे चंद्रभागा ही त्यांनी बहीण आहे आणि चंद्रभागाच आपल्याला भेटण्याकरिता आलेली आहे म्हणून अशा पद्धतीनं या सर्वांची भेट घेण्याकरिता सर्व वारकरी ललायत झालेले असतात अंतःकरणापासून त्यांना भेटण्याकरिता जातात म्हणजे सगळ्यात आधी काय करतात ते सांगतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण सगळ्यात आधी चंद्रभागेचं स्नान करतात आपल्या ज्या पताक खांद्यावर घेऊन जातात या पताका चंद्रभागेच्या पाण्यात बुडवतात चंद्रभागेच्या पाण्यात पताका बुडवल्या की वारी पूर्ण झाली असं त्यांनी वारकऱ्याचं मनोगत असतं पण पताक पाण्यामध्ये बुडवल्या की त्यानंतर त्यांनी महाराज पुंडलिक रायांचं दर्शन घेण्याकरिता जातात चंद्रभागा जी चंद्रासारखी वळून अशा पद्धतीने पांडुरंगाच्या समोरून प्रवास करते आहे आणि त्या चंद्रभागेला त्यांनी काय वर्णन करून सांगावं अवघेची पापे गेली दिगंतरा चंद्रभागा डोळा देखलिया सगळेच पाप संपून जातात चंद्रभागा फक्त डोळ्यानं पाहिल्यानं मग डोळे भरून वारकरी चंद्रभागेला पाहतो भरभरून त्यांनी
त्यांनी अशा पद्धतीने अंतःकरणामध्ये तिला साठवतो. तिथून पुंडलिकरायांच्या समोर जातो. चंद्रभागा लिंग पुंडलिक म्हणून पुंडलिकरायांचं जे स्थान आहे तिथे एक शिवलिंग आहे आणि त्याच्यावर पुंडलिकरायांचा मुखवटा अशा पद्धतीने बसवला जातो. आपण सर्वजण पुंडलिकरायांचं दर्शन घेतो. पुंडलिकरायांचं दर्शन घेतल्यानंतर आणि मग त्या उंच पायऱ्या चढायला, घाटाच्या पायऱ्या चढायला आपण सुरुवात करतो. त्या पायऱ्या चढून त्यांनी त्या चौकात जातो, महाद्वाराच्या असणाऱ्या चौकामध्ये. आणि तिथून त्यांनी महाराज जर सरळ गर्दी नसेल तर डायरेक्ट पांडुरंगापर्यंत जाता येतं, नाहीतर यमपुरीला फिरावं लागतं. यमपुरी म्हणजे ती 7 मजल्याची इमारत, म्हणजे खालपासून वरपर्यंत जायचं, वरून परत खाली यायचं आणि मग पांडुरंगाच्या बारीला लागायचं. अशा पद्धतीनं वारकरी पांडुरंगाच्या समोर जाण्याकरिता निघतो. मग तो सगळ्यात आधी त्यांनी कान्होपात्रेचे जे झाड आहे त्या झाडापर्यंत जातो. कान्होपात्रेचं असणारं झाड, त्या झाडाला त्यांनी स्पर्श करतो. डोळे भरून कान्होपात्रेला त्यांनी पाहतो. तिथून पुढे आल्यानंतर त्यांनी गणपती बाप्पा दिसतात. त्यानंतर आणखी पार्वतीचं त्यांनी मंदिर पाहायला मिळतं. आणि समोरून जर जायला आपण सुरुवात केली तर समोरून महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर सगळ्यात आधी चोखोबरायांचं दर्शन अशा पद्धतीने वारकऱ्याला होतं. चोखोबरायांचं दर्शन घेतलं की नामदेव पायरीवर त्यांनी वारकरी डोकं टेकवतो आणि मग आतमध्ये त्यांनी प्रवेश करतो. महाद्वाराच्या आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या हाताला त्याला मोठा गणपती पाहायला मिळतो. त्या गणपतीचं दर्शन अशा पद्धतीने घडतं. उजव्या हाताला जर पाहिलं तर जळोजी मळोजी नावाचे सुतार समाजातील संत होऊन गेले, त्यांना नमस्कार वारकरी त्यांनी करतात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला दत्तपार आहे. दत्तात्रय भगवंताला नमस्कार करून जो लाकडी सभामंडप आहे त्या सभामंडपात वारकरी जातो. त्या सभामंडपात गेल्यानंतर अंतकरण भरून यायला सुरुवात होते. भगवंताच्या समोर मी आता जाणार आहे, माझा देव मला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. तिथून त्यांनी पुढे प्रवास करत 16 खांबे असणाऱ्या मंडपामध्ये येतो. 16 खांब दगडाची 16 खांब असणारा मंडप त्यांनी ओलांडून गरुड खांबाच्या मंडपामध्ये त्यांनी वारकरी जातो. अनेक खांब त्यांनी पंढरपुरातल्या त्या मंदिरात पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये विशेष असणारा एक खांब आहे, त्याला गरुड खांब असं त्यांनी म्हणतात. त्या गरुड खांबाच्या समोर त्यांनी वारकरी जातो. कडकडून त्यांनी महाराज गरुड खांबाला मिठी मारतो, आलिंगन अशा पद्धतीने देतो. आणि या गरुड पाऱ्याच्या समोर गेल्यानंतर एक रंगशाळा आहे, तिथं जाऊन त्यांनी उभा राहतो. पांडुरंगाच्या त्या दरबारामध्ये दोन बाजूला दोन त्यांनी भालदार चोपदार त्यांनी उभे, जय विजय त्यांनी उभे पाहायला मिळतात. उजव्या हाताला जर पाहिलं तर वेद प्रत्यक्ष पाहायला मिळतो. आणि त्या वेदाच्या शेजारी जगद्गुरु तुकोबारांची चरण पादुका स्थापन केलेल्या आहेत. त्या पादुकांवर त्यांनी अशा पद्धतीने वारकरी मस्तक ठेवतो. मग रंगशैलीवर उभा राहतो आणि रंगशैलीवर उभा राहून त्यांनी पांडुरंग परमात्म्याला दुरून पाहायला सुरुवात करतो. निळोबराया सांगतात, निळा उभा रंगशळे प्रेमे पाझरता ती डोळे. मग तो भगवान त्यांनी डोळ्यासमोर त्यांनी दिसतो. अंतकरण भरून येतो. जन्मोजन्मीचं पुण्य त्यांनी उदयाला आलं की काय असं त्या वारकऱ्याला त्यांनी वाटू लागतं. आणि घाईघाईनं त्यांनी पुढे पांडुरंगाच्या जवळ जाण्याकरिता सुरुवात करतो. आतमधल्या गाभाऱ्यामध्ये जातो आणि तिथून त्यांनी मुख्य गाभाऱ्यात त्यांनी प्रवेश करतो. गणपतीला त्यांनी नमस्कार करून मुख्य गाभाऱ्यामध्ये जातो. पांडुरंग परमात्मा त्यांनी विटेवर उभा आहे, कमरेवर हात त्याने ठेवलेले आहेत आणि समचरण आणि समदृष्टी ठेवून भक्तांकडे पाहतो आहे. आणि असं असणारं भगवंताचं रूप त्यांनी त्या वारकऱ्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. भगवान डोळ्यासमोर दिसतो आहे. कडकडून वारकरी त्यांनी भगवंताला मिठी मारतो, त्याच्या चरणांवर अशा पद्धतीने मस्तक ठेवतो. तो भगवान डोळ्यासमोर दिसतोय. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदे धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. तो विठ्ठल परमात्मा डोळ्यासमोर दिसतो. अतिशय सुंदर असणारा हा परमात्मा. त्याचे चरण त्यांनी कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. तो दोनही पाय त्यांनी विटेवरती समान ठेवून उभा आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान दिसत आहेत. अतिशय सुंदर असणारा हा परमात्मा. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांचन अतिशय सुंदर शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या कंठामध्ये त्याने कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्या कपाळावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर बुक्का अतिशय सुंदर शोभून दिसतो आहे. त्याच्या मस्तकावर मोर मुकुट त्याने धारण केलेला आहे. सुंदर असणारे सोनेरी रंगाचे कुरळे केस भगवंताचे शोभून दिसत आहेत. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंद फुलासारखे
डोके लाल आहेत. तो स्मित हास्य करतो आहे आणि भक्तांकडे पाहतो आहे. दोन्ही हात त्यानं कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये पुष्प धारण केलेलं आहे आणि एका हातामध्ये त्याने शंख धारण केलेला आहे. असा असणारा हा परमात्मा भक्तांची वाट पाहतोय. वाट पाहतच त्याने तिष्ठतो आहे. म्हणजे बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत. अतिशय सुंदर असणारा हा परमात्मा जो भक्तांना पालावतो आहे, भक्तांना बोलावतो आहे, जो त्यांनी भक्तांकरताच विटेवरती उभा आहे, त्यापेक्षा भाविकांची वाट पाहत असतो. अशी भगवंताची त्यांनी विलक्षण असणारी स्थिती आहे. म्हणून वारकरी तिथपर्यंत जाऊन त्याला डोळे भरून पाहण्याकरिता व्याकुळ झालेला असतो. आणि म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवान दिव्य असणारं रूप आपलं वारकऱ्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट करतो. आणि त्या रूपाला पाहून त्यांनी वारकरी अतिशय विभोर होऊन जातो. त्याचं अंतकरण त्यांनी भरून येतं आणि भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी दहाय माकडून रडू लागतं. देवा तुझ्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही रे. तूच माझं सर्वस्व आहेस. तू माय माऊली कृपेची सावली. तू त्यांनी माझी माय आहेस, कृपेची सावली आहेस, तू माझं सर्वस्व आहेस. मला तू कधी अंतर देऊ नकोस असं त्यांनी अंतकरणापासून वारकरी भगवंताच्या समोर म्हणतो. आणि मग त्यांनी साधू संतांच्या भेटी होतात. पंढरपुराची त्यांनी असणारी प्रदक्षिणा होते. रखुमाई त्यांनी भेटते. सर्वच त्यांनी संत महापुरुष अशा पद्धतीने भेटतात. कीर्तनाचा समारंभ होतो आणि मग पौर्णिमेपर्यंत वारकरी पंढरपुरात राहतो. आणि मग पौर्णिमा झाली, एकदा काला झाला की मग वारकऱ्याची वारी पूर्ण होते आणि मग तो परतीच्या प्रवासाला अशा पद्धतीने लागतो. भगवंताला भेटून परत जाताना त्याचं अंतकरण अतिशय व्याकुळ झालेलं असतं. पण तरी सुद्धा त्यांनी भगवान स्वतःच सांगतोय आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग तुम्ही जाता तुमच्या गावा हुरहुर वाटे माझ्या जीवा. देव म्हणतो तुम्हाला जाताना जशी हुरहुर तुमच्या अंतकरणाला वाटते आहे तशी माझ्याही अंतकरणाला तुम्ही जाता तेव्हा हुरहुर वाटते. पण मला विसरू नका. मला भेटण्याकरिता तुम्ही पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने पंढरपुरामध्ये या. म्हणून त्यांनी वारकरी पुन्हा पुन्हा आषाढीला कार्तिकीला बाकीच्या पण वाऱ्या त्यांनी भरतात. माघ वारी भरते, चैत्र वारी भरते, मार्गशीर्ष वारी भरते. या सगळ्या वाऱ्यांना त्यांनी वारकरी पंढरपुराला जातो आणि दिव्य असणारा आनंद अशा पद्धतीने भगवंताच्या सानिध्यात संतांच्या सानिध्यात अशा पद्धतीने घेत असतो. म्हणून आपल्याला जरी आज पंढरपुरात जाता आलं नसलं तरी सुद्धा माझ्या या शब्दांच्या माध्यमातून जर तुम्ही खरंच प्रवास केला असेल तर तुम्हाला चंद्रभागा पण डोळ्यासमोर दिसली असेल, पुंडलिकराय पण दिसले असतील, महाद्वारही दिसला असेल, चोखोबाराय नामदेव महाराज, गरुड खांब, रंग शिळा, पांडुरंग परमात्मा, रुखमाई राही, सत्यभामा या सर्वांची दर्शनं त्यांनी आपण इथं बसून अशा पद्धतीनं स्मरण करून आपण त्या सर्वांना त्यांनी पाहू शकतो. आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही. म्हणून त्यांनी आपण अशा पद्धतीने भगवंताच्या चिंतनामध्ये जरी पाऊस चालू आहे तरी तुम्ही सर्वजण त्यांनी श्रद्धेनं श्रवण करत आहात आणि शांतपणे श्रवण करत आहात. मला याचं समाधान वाटतं आहे. म्हणून त्यांनी जरी आपण पायी प्रवास करत पंढरपूरला वारीला जाऊ शकलो नाही तरी या शब्दांच्या माध्यमातून तरी आपण पंढरपूरला आता जाऊन पोहोचलेलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. पण एकदा त्या पांडुरंगाचं स्मरण करून याच ठिकाणी थांबूया. कसा आहे तुमचा देव कोणी जर म्हणत असेल, का भेटण्याकरिता जाता देवाला कोणी जर म्हणत असेल, अतिशय सुंदर आहे. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवटा चंदनाची ओटी, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवटा चंदनाची ओटी, राजस
राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी रूप सावळे सुकुमार भगवान अतिशय सुंदर आहे महाराज पण त्याला पाहण्याकरिता जीव कासावीस होतो देवा आम्हाला जरी तुझ्यापर्यंत तुला पाहायला येता येत नसलं तरी सुद्धा तू आम्हाला भेटण्याकरिता येऊ शकतो पण अर्ध स्वरानं आपण भगवंताला बोलावलं सुद्धा पाहिजे महाराज ते एका तू माय बापा पंढरीच्या राया एका तू माय बापा पंढरीच्या राया म्हणा एका तू माय बापा एवढं म्हणून थांबू आता आपण एका तू माय बापा पंढरीच्या राया तुझं विना क्षीण वाटे क्षीण झाली काया तुझं विना क्षीण वाटे क्षीण झाली काया एका तू माय बाबा पंढरीच्या राया दीनानाथ दीन बंधू नाम तुझ साजे नाम तुझ साजे पतित पावन नाम ऐसी ब्रिदावळी गाजे पतित पावन नाम ऐसी ब्रिदावळी गाजे यातिहीन मतिहीन कर्महीन माझे यातिहीन मतिहीन कर्महीन माझे सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ विटेवरी उभानित कटेवरी कर विटेवरी उभानित कटेवरी कर तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर भगवंता तुझ्या दर्शनाची आस अंतकरणामध्ये आहे केव्हा एकदा येशील दर्शन देशील तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या तुझं क्षेम द्यावया पांडुरंगा तुला आलिंगन देण्याकरिता हात असावलेली आहेत तुकोबर आहे भगवंताच्या समोर सांगतायत
खरं तर देवानं 2 वर्षापासून आपल्या सगळ्यांबरोबर अबोलाच धारण केलेला आहे. आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही. खरं तर ते माऊली ज्ञानोबरांनी म्हणावं, ज्याची कारणे संसार त्यजिला तेने का अबोला धरी लागे माय. ज्याच्याकरिता संसार सोडून दिला त्यांना अबोला धरला. हे ते श्रेष्ठ महापुरुष म्हणू शकतात. आपल्यासारख्या बरबटलेल्या लोकांनी ते म्हणायचं नसतं. म्हणजे आपले आपण पाहिजे काय आहे ती योग्यता म्हणतो मी, पण आपली योग्यता आपण तपासून पाहायचं. तुम्हाला दुसरं म्हणत आलं काही, मला ते शब्द पण येतात, खराब शब्द आहेत. लायकी फेकी नाही म्हणायचं मला काही, पण आता म्हणून झालं, जाऊ द्या. आपली योग्यता आपणच तपासून पाहिजे, आपण काय जिन्नस आहोत. आणि म्हणून आपण नाही म्हणू शकत ज्याची आवडी संसार त्यजिला त्याने का अबोला धरल्या किंवा त्यांनी म्हणायचं. पण असे असणारे संत महापुरुष या जगामध्ये आहेत की ज्याने भगवंताकरिता संसार सुद्धा सोडून दिलेला आहे आणि ते भगवंताची वाट पाहतायत, त्यांना सुद्धा जाऊ देत नाहीत. मोठी खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे की वारकरी पंढरपूरला जात असताना वारकऱ्याच्या पताका उतरवून घ्याव्यात, याच्यापेक्षा काय आणखी व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना त्यांनी पोलिसांनी येऊन अटक करावी आणि त्यांना नजर कैदेत ठेवावं, याच्यापेक्षा काय खंत व्यक्त केली पाहिजे खरं सांगा. म्हणून त्यांनी या सरकारने आता सध्या शासनानं सगळ्या लोकांना आरे करायला लावलेलं आहे आणि फार वाईट असणारी ही परिस्थिती आहे. म्हणून सगळ्या गोष्टी जगात चालू आहेत, आता सध्या चालू आहेत. सगळे बाजार माणसाला माणूस त्यांनी खेटून आहे. सगळ्या गोष्टी सुरू आहेत, लग्न कार्य चालू आहेत, सभा चालू आहेत, आता सध्या पाऊस पण चालू आहे. पण सगळ्या गोष्टी जरी चालू असल्या तरी कुठंच कोणाला प्रतिबंध नाही, फक्त प्रतिबंध वारकऱ्यांना आहे. आणि फक्त मंदिरं बंद आहेत, याचा अर्थ त्यांना धर्म मान्य नाही. तुमच्या धार्मिक असणाऱ्या सगळ्या विधी परंपरा त्यांनी कशा बंद होतील आणि तुमचे सगळे रीतिरिवाज कसे बंद पडतील याच्यावर ते सगळे लोक टपून आहेत. ते किती नास्तिक आहेत ते त्यांनी सेक्युलर झालेले आहेत, म्हणजे त्यांनी धर्मनिरपेक्षता त्यांच्या डोक्यात आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ते करण्याच्या विचारात आहेत. ते फार पुरोगामी महाराष्ट्र त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे. म्हणजे धर्माला पायाखाली तोडून त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र अशा पद्धतीने उभा करायचा आहे. म्हणून सर्व वारकऱ्यांनी सुद्धा सावध व्हावं आणि त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून द्यावी. ही वारकऱ्यांची त्यांनी महाराज आता सध्या खंत मी सगळ्यांच्याच अंतकरणात व्यक्त करतो आहे. म्हणून त्यांनी काही तुमची परवा नाही. जेवढ्या रजिस्टर दिंड्या त्यांनी होत्या त्यातले निदान 25 वारकरी तरी पंढरपुरात सोडायला पाहिजे होते आणि सगळ्यांना त्यांनी सगळ्या शासनाच्या नियमांना पाळून वारकऱ्यासारखी शिस्त कोणाकडे नाही. आता सर आपण वारकरी आहोत, पावसात कीर्तन ऐकण्याकरिता तुम्ही सगळेजण बसले आहात. शिस्त त्यांनी जे आजारी असतील किंवा म्हातारी माणसं असतील ती सगळे जर शेडमध्ये गेले असतील काही हरकत नाही, लहान मुलं गेले असतील, पण तरी सुद्धा बाकीची सगळी माणसं थाप इथं त्यांनी बसून आहेत. म्हणजे शिस्त जर पाहायची असेल तर त्यांनी वारकऱ्यांकडून शिकावी. त्यांना काय शिस्त आहे? वारकऱ्यांकडेच खऱ्या अर्थानं शिस्त पाहायला मिळते. पण वारकरी शिस्तप्रिय आहे. वारकऱ्यांनी शासनाचे कोणतेच नियम न मोडता त्यांनी भगवंताची वारी केली असती, पण तरी सुद्धा वारकऱ्यांना 2 वर्षापासून सरकारने वारी करू दिली नाही. हे अतिशय वाईट आहे. याचे परिणाम अशा पद्धतीने सरकारला प्रत्यक्ष भोगावे लागणारच आहेत. भगवंताच्या दरबारात हे सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने मी सांगतोय. असो बोलण्यासारखं बरंच आहे. पाऊस पण येतोय. भिजत तुम्ही कीर्तन त्यांनी आता तुम्ही भिजून जाल असं म्हणायचं नाही, मला भिजलेलेच आहात. त्याच्यामुळे मी अजूनही तासभर कीर्तन केलं तरी भिजलेल्या लोकांपैकी कोणीच काय म्हणणार नाही. असं मला लांबवायचं नाही, मी थांबणार आहे. म्हणून अशा पद्धतीनं हीच आपण वारी झाली असं समजूया. भगवंताचं चिंतन आपण सर्वांनी केलं. हे जे स्थान आहे हे पिंपळगाव वाघा, इथं त्यांनी प्रत्यक्ष स्वयंभू असणारा परमात्मा उभा आहे. श्री संत बेंगोजी महाराज, श्री संत कान्होबा महाराज यांच्याकरिता भगवान प्रत्यक्ष विटीवरती अशा पद्धतीने उभा आहे. रुक्माई त्यांनी प्रत्यक्ष उभी आहे. बेंगोजी महाराजांची संजीवन समाधी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळते. पण हे पिंपळगाव म्हणजे सामान्य पिंपळगाव नसून हे त्यांनी पंढरपूरच आहे. म्हणून जरी त्यांनी त्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात तुम्हाला जाता आलं नसलं तरी सुद्धा या पिंपळगाव रूपी पंढरपुरात तुम्ही वारीला आलेले आहात आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन सर्वांना अशा पद्धतीने झालेलं आहे. पण आपण सर्वजण भाग्यवान आहोत. म्हणून तसं काय देवाने आपल्याला डावलं असं म्हणायचं काम नाही. ज्याच्या कपाळात आहे तो इथपर्यंत आलाच आणि त्याला पांडुरंगाचं दर्शन अशा पद्धतीने घडलंच, हा महत्वाचा विचार आहे. असो वारी झालेली आहे. ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कृपेनं, ज्यांच्या मार्गावर आपण पायी प्रवास करत पंढरीची वारी करतो, मोठ्या प्रेमानं त्या संत महापुरुषांचं एकदा चिंतन करून याच ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर